नमस्कार मित्रांनो. आज आपण रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या IPL 2025 टीमची ॲनालिसिस करणार आहोत. स्ट्रेंथ अँड विकनेसबद्दल थोडं डिटेलमध्ये बोलणार आहोत. आज RCBचा अनबॉक्सिंग इव्हेंट होता. आय होप यू गाईज सीन इट. आणि RCBचा सगळ्यात महत्त्वाचा, RCB हा खूप लोकप्रिय टीम आहे. ही खूप लोकप्रिय टीम आहे आणि त्यांना खूप फॅन सपोर्ट मिळतो. त्यांचा सगळ्यात मोठा स्टार आहे की ऑब्वियसली विराट कोहली, आणि त्यांना खूप सपोर्ट मिळतो. पण त्यांना एकही ट्रॉफी अजूनपर्यंत 18 वर्षात जिंकता आलेली नाही आहे. हे आय थिंक 18वं वर्ष आहे. होपफुली दे विल गेट मॅच्युअर्ड इनफ टू गेट अ न्यू ट्रॉफी. ओके, सो स्टार्टिंग विथ द IPL 2025 स्क्वॉड analysis, we will discuss strength and weakness both. बॅटर्समध्ये पहिला प्लेयर आहे विराट कोहली. जगात भारी. विराट कोहलीने आतापर्यंत IPLमध्ये सगळ्यात जास्त सेंचुरीज मारलेल्या आहेत. तो गेली 18 वर्ष कंटिन्युअसली RCBसाठी खेळतो. त्याच्यामुळेच या टीमला एवढी सपोर्ट आहे. आणि आय होप दिस इयर ऑल्सो ही विल स्कोर मोर. 500च्या वरती तर रन नक्कीच तो मारेल. He is a bankable player and now he started opening also, so he will get more balls to play. Looking at his current form, I think he will score at least 500 runs. So विराट कोहली कॅप्टन का नाही झाला याच्याबद्दल एक गुपितच आहे. त्याला खरं तर त्यालाच करायला पाहिजे होतं. बट रजत पाटीदार इज नॉट अ बॅड ऑप्शन. रजत पाटीदारने आत्ता फायनल खेळवली होती डोमेस्टिक T20 टुर्नामेंटची अगेन्स्ट मुंबई, विच मुंबई वोन. तर रजत पाटीदार इज अ गुड ऑप्शन. गेली 3-4 वर्ष, तो आय थिंक 2-3 वर्ष रजत पाटीदार चांगला परफॉर्मन्स देतो आहे RCBसाठी. इज ऑल्सो अ गुड प्लेयर. बॅटिंग, स्पिन अगेन्स्ट चांगला हिटिंग करतो. तर मिडल ऑर्डरमध्ये तो चांगला स्टेबिलिटी देऊ शकतो. आय थिंक ही नॉर्मली प्लेज 1 डाऊन किंवा 2 डाऊन येऊन तो चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. पण विराट कोहलीबरोबर ओपनिंगला कोण येणार? तर देवदत्त पडिक्कल, DDP. आय होप ही विल स्कोर द रन्स ही स्कोर्ड अर्लियर फॉर RCB. तो सोडून गेला होता LSGकडे, आता LSGकडून परत आला इथे. तर लोकल बॉय आहे, त्यामुळे त्याच्याकडून थोड्या अपेक्षा जास्त आहेत. विराट कोहली आणि त्याची ओपनिंग पार्टनरशिप, तुम्ही बघितलं तर त्यांच्याकडे इंडियन प्लेयर्सची जास्त भरमार आहे त्या टॉपमध्ये. तर त्याच्यामुळे बॅटर्स जर का चांगले परफॉर्म केले तर त्यांना इंडियन प्लेयर्समुळे चांगला बेनिफिट होऊ शकतो. त्यांच्या बॉलिंगला नेहमीच प्रॉब्लेम असतो, कारण चिन्नास्वामीमध्ये खेळतात. चिन्नास्वामीमध्ये हाय स्कोरिंग ग्राउंड आहे, हाय ॲल्टिट्यूड, जोहान्सबर्गसारखा, तर जास्त लांब बॉल जातो. त्यामुळे बँगलोरच्या ग्राउंडवर नक्कीच बॅटिंग चांगली केली आणि बॉलर्स चांगले असले तर बेनिफिट होऊ शकतो. बॅटिंग तर नेहमीच आपले इंडियन बॅटर्स पण चांगले स्कोर करू शकतात हिटिंग करून. बट जर का आता 250, 200, 250 तर होईलच स्कोर. एक 2 मॅचेस तरी 250च्या आसपास होणारच या ग्राउंडवर. 200 तर ॲव्हरेज स्कोर असतो या ग्राउंडवर. युजवेंद्र चहल चांगला बॉलिंग टाकायचा, पण तो आत्ता नाही त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांना स्पिनरमध्ये एक चांगला प्लेयर लागणार आहे. सो कमिंग बॅक टू द प्लेइंग 11, स्वस्तिक चिकारा हा काहीतरी उत्तर प्रदेशचा प्लेयर आहे. आय थिंक नवीनच खेळतो आहे. IPLमध्ये खेळल्यासारखं वाटत नाही, तर आपण काही त्याच्याबद्दल बोलणं बरोबर नाही. तो जेव्हा परफॉर्म करेल तेव्हा कळेल. टीम डेव्हिड, मुंबईचा प्लेयर, ज्यांनी स्विच केलं मुंबईकडून. टीम डेव्हिड इकडे आला आणि यांच्याकडचा फिल जॅक्स मुंबईकडे गेला. टीम डेव्हिड इज अ गुड हिटर. सध्या फॉर्ममध्ये आहे किंवा नाही, त्याला तो काही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नव्हता, तर त्याचा फॉर्म ओके. आय थिंक होबार्ट हरिकेन्ससाठी त्याने चांगले स्कोर केले होते BBLमध्ये. तर लेट्स सी हाऊ ही परफॉर्म्स. ही इज अ लोअर मिडल ऑर्डर बॅट्समन हू कॅन हिट बिग सिक्सेस. ऑलराऊंडर्समध्ये सुरू करूया. लियाम लिव्हिंगस्टन आणि कुणाल पांड्या. लियाम लिव्हिंगस्टन कधी ऑफ स्पिन, कधी लेग स्पिन, क्रायसिस सिच्युएशनवर ते कशी बॉलिंग करतो ह्याच्यावर सगळं डिपेंड आहे. तो सगळे व्हेरिएशन ट्राय करतो, पण एक नंबरचा टूलला आहे तो. त्याच्या बॅटिंगमध्ये काही भाव नाही. तो 2 6 मारेल आणि दोन मॅचमध्ये तो अगदी मॅक्सवेलचा सेम टू सेम रिप्लेसमेंट आहे. मॅक्सवेल चालला नाही, लियाम लिव्हिंगस्टन चालला तर
लगी तो छगी नाही तो गेला. कुणाल पांड्या मुंबईचा प्लेअर, एक्स मुंबईचा LSGचा प्लेअर, हार्दिक पांड्याचा भाऊ, कंटेन करू शकतो, बट तो पण कॅप्टन होता त्याच्या टीमचा, त्यामुळे त्याच्याकडे कॅप्टन्सी स्किल आहे. तर डोकं लावून बॉलिंग टाकतो, मिडल ऑर्डर बॅट्समन आहे, पण मॅच विनर असं नाही म्हणता येणार. अर्थात त्याने मुंबईला एक चॅम्पियनशिप जिंकून दिली आहे बॅटिंगच्या जोरावर, बट या ही हॅज पास्ट हिज प्राईम आय गेस. तो मनोज भडांगे हा एक नवीन प्लेयर आहे. आय डोंट नो मच अबाउट हिम, बट लेट्स सी हाऊ ही परफॉर्म्स वन्स ही गेट अ चान्स. जेकब बेथेल, I think he was injured, not sure if he will play, but Jacob Bethel good player against spin, बट इंडियातून काही जास्त परफॉर्मन्स चांगला झाला नाही इंग्लंडच्या टीमबरोबर जेव्हा आला होता. लेफ्ट आर्म स्पिनर आहे आणि इंग्लंडकडे चांगला त्याने न्यूझीलंडमध्ये टेस्ट मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती आणि हार्ड हिटिंग आहे, म्हणजे त्याच्याकडे स्पिनला चांगला खेळतो. त्याने आय थिंक झॅम्पाला पण इंग्लंडमध्ये चांगलं हिटिंग केली होती, तर त्याच्याकडून ऑलराऊंडर म्हणून चांगला लियाम लिव्हिंगस्टनपेक्षा चांगलाच खेळतो तो, त्यामुळे त्याच्यावर जास्त भरोसा आहे मला. लेफ्ट आर्म स्पिनर पण आहे, चांगली फिल्डिंग पण करतो. रोमारियो शेफर्ड अनदर बिग हिटर. आय थिंक लोअर मिडल ऑर्डरकडे टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड असतील, त्यांना जर का शेवटच्या 5 ओव्हर मिळाल्या तर नक्कीच 60-70 रन आरामात मारू शकतात ते. स्वप्नील सिंग हू इज अ लेग स्पिनर हू प्लेड फॉर RCB लास्ट इयर, 14 मॅचेस खेळला आहे तो, 9 इनिंगमध्ये 51 रन केलेत. बॉलिंगमध्ये त्याने 14 मॅचमध्ये 14 इनिंग 7 विकेट घेतल्यात, तर म्हणजे जास्त नाही बट ठीक आहे. मोहित राठी हा आणि अनदर एक इंडियन ऑलराऊंडर आहे, एकच मॅच खेळला आहे, तर जास्त काही बोलण्यासारखं नाही आहे मोहित राठीसाठी. विकेटकीपर संजय चांगले आहेत. फिलिप सॉल्ट इज अ गुड, नमक के जैसा यूज करना पडेगा इसको. आय डोंट नो, 4 फॉरेनर्स त्यांचे जरा डिफिकल्ट होतील. जितेश शर्मा गुड इंडियन विकेटकीपर. तर फिलिप सॉल्टचा जर का परफॉर्मन्स चांगला नाही आला तर जितेश शर्मा इज गुड. आय थिंक जितेश शर्मा शुड प्ले, तो चांगला विकेटकीपर आहे, महाराष्ट्राचा विकेटकीपर आहे, त्यामुळे त्याच्याकडे हा विदर्भाकडून खेळतो तो. तर विदर्भ जर आता रणजी ट्रॉफी पण जिंकली आणि ते नेहमीच चांगली टीम आहे विदर्भची. गेली चंदू बोर्डे साहेबांनी जेव्हापासून कोचिंग केले तेव्हापासून त्यांची टीम खूपच चांगली झाली आहे. तर जितेश शर्मा इज अ गुड इंडिया प्लेयर आहे, इंडिया खेळला आहे, आता सध्या तो पिकिंग ऑर्डरमध्ये मागे आहे, पण तरीसुद्धा चांगला प्लेयर आहे. जोश हेझलवूड, धोनीने त्याच्यावर हात फिरवला आहे, त्याला चांगली T20 बॉलिंग शिकवली आहे आणि विराट आणि रजत पाटीदार त्याचा चांगला यूज करून घेऊ शकतील. लुंगी एंगिडी स्लोअर 1 चांगला टाकतो. भुवनेश्वर कुमार इंडियन बॉलर, तो एक चांगला न्यू बॉल बॉलर आहे. बँगलोरमध्ये बॉल स्विंग होतो इनिशियली, तर पहिल्या बॉलिंगच्या वेळेस किंवा पहिल्या 2-3 ओव्हर तरी चांगला स्विंग होऊ शकतो. भुवनेश्वर कुमारकडे एक्सपिरियन्स पण आहे, पण त्याचा पेस थोडा कमी झाला आहे, त्यामुळे बॅट्समन कॅन पोझिशन देम टू हिट बिग हिट. आता जसं हार्ड हिटिंग करतात त्याच्यामध्ये थोडासा भुवनेश्वरचा चप्पा चुकला तर डायरेक्ट 6च. रसिक सलाम हा एक मस्त बॉलर आहे, त्याने A लेवलच्या क्रिकेटमध्ये इंडिया Aसाठी चांगला परफॉर्मन्स केला आहे आणि दिल्लीच्या टीमकडून सुद्धा चांगल्या बॅक हॅफ हँड स्लोअर 1 वगैरे टाकतो. 4 ओव्हरचा चांगला बॉलर आहे. सुयश शर्मा हा एक लेग स्पिनर आहे, चांगला लेग स्पिनर आहे. यश दयाल लेफ्ट आर्म पेस पाहिजे असेल तर तो आहे. चांगली आहे बॉलिंग लाईनअप, चांगली वाटते. नुवान तेसरा हा अनदर मुंबई इंडियन्सचा प्लेअर जो मलिंगासारख्या ॲक्शनने स्लिंगी ॲक्शनमध्ये यॉर्कर टाकतो, तो पण चांगला प्लेअर आहे. अभिनंदन सिंग, आय थिंक अभिनंदन सिंग हॅज प्लेड फॉर IPL, जस्ट चेकिंग, नाही अजूनपर्यंत खेळला नाही आहे. ओके, तर अशी ही RCBची टीम आहे. आय थिंक दे हॅव अ गुड टीम, बट स्टील सगळे क्लिक झाले तर त्यांना चांगला परफॉर्मन्स आहे. मेनली इंडियन बॅट्समन थोडेसे रजत पाटीदार आणि विराट कोहलीवर भरपूर डिपेंडन्सी आहे.
आणि कृणाल पांड्या वगैरे जर म्हणजे स्पिनरचा थोडासा बोलबाला म्हणजे स्पिनर नाहीच आहे ऑब्व्हियसली. RCBच्या ग्राउंडवर होम पिचवर काही जास्त स्पिनरची गरज नाही, पण बाहेर गेल्यावर चेन्नई आणि राजस्थान या टीमच्या समोर तर खूपच डिफिकल्ट होईल. त्यांना किती मॅचेस मिळतात होममध्ये तसे पण जिंकत नाहीत RCBवाले, त्यामुळे यावेळेस जिंकायचं असेल तर त्यांना 200-250 रन करणं मिनिमम 200-250 रन करायला लागतील. बॉलिंग चांगली आहे त्यांच्याकडे, फास्ट बॉलर्स चांगले आहेत, पण त्यांचं काही सांगता येत नाही. म्हणजे कोणी मलिंगा किंवा असे काही बुमरासारखे बॉलर नाही आहेत त्यांच्याकडे. दे आर गुड बॉलर्स, बट लेट्स सी हाऊ इट गोज. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आय होप यू विल लाईक इट. लेट्स गो टू द IPL 25 विथ बिग बँग. थँक्यू.